नमस्कार भावा बहिणीनो. तर चला आज आपण बनवू कांदा टोमॅटोची भेंडी. झटपट होती, एकच नंबर लागती बघा खायला. त्यासाठी बघा इथं मी पाव किलो भेंडी घेतली, स्वच्छ धुतली, मग कापडानं पुसून त्याला कापून ठेवली. मिक्सरच्या भांड्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. 10-12 हिरव्या मिरच्या घालायच्या. कमी तिखट खात असला तर कमी मिरची घाला. एक मोठा आकाराचा कांदा घेऊन बघा अशा पद्धतीनं कापलाय. जास्त बारीक नाही कापायचा, थोडा मध्यम मध्यम कापायचा. एक टमाटे घेतले, छोट्या आकाराचं टमाटो होतं, त्याला बी मी मध्यमच कापले, जास्त बारीक नाही कापलं. कढाईमध्ये तेल टाकले बघा. द्या लगेच तेल गरम झालं की त्याच्यात कांदा टाकून चांगलं घ्या परतून. जास्त बारीक कांदा कापायचा नाही भेंडीला. चिकट होत नाही भेंडी, खायला इतकी टेस्टी रुचकर लागती. एकदा नक्की करून बघा. डब्याला घेऊन जावा, रानात घेऊन जावा, ऑफिसला द्या. बघा इथं मस्त असं आपण कांद्याला घेतलंय परतून. कांद्याचा हलकासा कलर झालाय गुलाबी. जास्त ह्याला तळायचं नाही, काळा करायचा नाही कांदा. आता बघा ह्याच्यात आपण टाकून घेऊ हिरवी मिरची. ती आपण मिक्सरच्या भांड्यात टाकली होती ना, बघा अशा पद्धतीनं मी जरा जाडसरच वाटून घेतली बघा. आता ही टाकून देते मिरची. हाताने थोडी राहिलेली ती बी काढून टाकते. आता ह्याला घेऊ परतून. मिरची चांगली तळून घ्यायची. मग ह्याच्यात टाकू आपण हळद पावडर. झटपट होती भेंडी करायला बी. न खाणारे पण आवडीनं खात्याला बघा. अशी टेस्ट लागते ह्याची, एकदा करून बघा. तर बघा असं चांगलं आपण ह्याला मिरचीला बी घेतलंय तळून. आता हे तर घालते मी हळद पावडर छोटा अर्धा चमचा. आता हळद पावडर बी आपण चांगली मिक्स करून घेऊ. व्हिडिओ आवडत असला तर लगेच लाईक करत जावा बरं का. तुम्ही लाईक कुणी करत नाही बघा. ह्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेतलंय आपण. टोमॅटोला बी चांगलं असं परतून घेऊ. थोडंसं टोमॅटो सॉफ्ट झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ भेंडी. तर बघा आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भेंडी. मीठ टाकायचं नाही, आधी भेंडी टाकून द्यायची. चांगली भेंडीला मोठा गॅस करून चांगलं ह्याला तळून घ्यायचं, म्हणजे ना चिकट होत नाही. कधी बी भेंडी टाकली का नाही तेलामध्ये तर गॅस फास्ट ठेवायचा. चांगला फास्ट गॅसमध्ये ह्याला आपण 2-3 मिनटं भेंडीला शिजवून घ्यायचं. मग गॅस थोडा मध्यम करायचा. आता बघा ह्याच्यात मी भेंडी टाकून घेतली. चांगलं असं आपण ह्याला परतून घेतलंय. गॅस मोठाच आहे. आणि बी थोडीशी भेंडी नरम झाली की मग ह्याच्यात आपण टाकणार मीठ. आणि चिकटपणा बी कमी होत आहे. जरा फास्ट गॅस केला की चिकट होत नाही भेंडी. ह्याला तुम्हाला झाकून ठेवायचं असले तर झाकून ठेवा परातीनं 2 मिनटं. मी झाकणार नाही ह्याला, कारण आपण मग लई लवकर ही भेंडी नरम पडती. कवळी कवळी भेंडी आहे ना, त्यामुळं. चांगलं असं आपण ह्याला मिक्स केलंय बघा. आता जरा सुद्धा ही आपली चिकट नाही तर मीठ टाकून घेतलंय बघा. ह्याच्या मी चवीपुरतं छोटा 1 चमचा म्हणून थोडं कमीच मीठ आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिसाबानं घाला जितकं तुम्हाला लागते मीठ. चांगलं मीठ घालून आपण ह्याला परतून घेऊ, म्हणजे मिक्स करून घेऊ. चांगली आपली भेंडी झाली आता मिक्स. मीठ बी झाले चवीपुरतं घालून. आवडत असला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. गावठी रेशमाला सपोर्ट करा. सबस्क्राईब करत जावा गावठी रेशमाला. बघा मस्त अशी आपण ह्याला 8-10 मिनटं शिजवून घेतली. गॅस आता बारीक केलं. बारीक गॅस करून ह्याला 8 मिनटं शिजवली बघा मी. आता लगेच खाली उतरायची आणि गरम गरम चपाती बरोबर द्यायची, नाहीतर ज्वारीच्या भाकरी बरोबर द्यायची. रानात घेऊन जावा, नाहीतर ऑफिसला द्या डब्यात बांधून. एकच नंबर लागते. एकदा करून नक्की बघा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या, तुम्हाला अनेक नवीन नवीन रेसिपी बघायच्या असल्या ना, तर गावठी रेशमाला सबस्क्राईब करून ठेवा. मी नवीन नवीन रेसिपी आणायचा प्रयत्न करील. तर बघा अशी मस्त झाली आपली भेंडी. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.